नमस्कार, मी आहे रीना आणि मी आज आली आहे कॅनडातल्या एका अतिशय सुंदर शहराला भेट द्यायला। तर ऑक्टोबर महिना हा सुरू झाला आहे आणि वीकेंड गेटवे म्हणून आम्ही आज इथे मॉन्ट्रेमलंटला आलेलो आहोत। मॉन्ट्रियल शहरापासून हे फारसं दूर नाही आहे, फक्त 1.5 ते 2 तासाचंच ड्राईव्ह आहे। आणि काल रात्रीपर्यंत आम्ही असं ठरवलं नव्हतं की आम्हाला आज इथे यायचं आहे, त्याच्यामुळे सकाळी निघायला थोडा उशीरच झाला। सकाळी 10च्या सुमारास आम्ही निघालो घरातनं आणि 12ला लंच टाईमला इथे आम्ही पोहोचलो। इथे आल्या आल्या आता मला पहिल्यांदा आईस्क्रीम खावंसं वाटतंय। आता सध्या 9 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे इकडे आता। स्मॉल मँगो फ्लेवर आईस्क्रीम घेतलं आहे आणि ही स्मॉल साईज आहे, पण मला खूप मोठी वाटते आहे। 2 आठवड्यांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता जेव्हा आम्ही एका नॅशनल पार्कमध्ये गेलेलो होतो। तेव्हा तुम्ही बघितलं असेल की निसर्ग एकदम हिरवागार होता आणि आता तुम्ही पाहाल तर झाडांनी वृक्षांनी आपले जुने कपडे टाकून नवीन रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले आपल्याला दिसत आहेत। तर शरद ऋतूतील विविध रंगांची उधळण आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते। इथे गो कार्टिंग ही ॲक्टिव्हिटी चालू आहे। ज्यांना गो कार्टिंग करायचं आहे ते रोपवेवरून वरती जाऊ शकतात आणि गो कार्टिंग करत डोंगरावरून खाली उतरता येतं। दुपारी आलो 12ला, तेव्हा इथे छान ऊन पडलं होतं, लख्ख सूर्यप्रकाश होता। पण आता हा डोंगराळ भाग आहे, पाऊस कधीही येऊ शकतो। आता पण काळे ढग असे जमून आलेत। इथे माझ्या पाठीमागे गंडोलाची राईड सुरू होती आहे आणि हा रोपवे जो आहे तो मॉन्ट्रेमलंट डोंगरावरचं जे सर्वात उंच शिखर आहे तिथे घेऊन जातो। त्याचं तिकीट रिटर्न तिकीट काढावं लागतं। जायचं आणि यायचं $27 होतं। ते समोरच इकडे बुकिंग ऑफिस आहे, तिकडे मिळतं। आपल्याला छान 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 दिसणार सगळं, आपण कसे वर जाणार। चलते
मॉन्ट ट्रेम्बलन डोंगराच्या शिखरावर. हायकिंग ट्रेल्स इकडे भरपूर आहेत, पण आम्ही आता हायकिंग करून नाही तर रोपवेने आलो. रोपवे फक्त 5 मिनिटातच या शिखरावर घेऊन येतो. हे शिखर 2871 फूट उंचीवर आहे आणि इथून आपल्याला छान व्ह्यू पाहायला मिळतोय. माझी जितक्या दूरवर नजर जाते तिथपर्यंत मला डोंगर रांगाच दिसत आहेत सगळीकडे पसरलेल्या. The world seems small. We can sit together. It's so beautiful, you and me. We meant to be. जे अल्गोन्क्विन इंडिजिनियस लोक राहायचे ते या माउंटनला ट्रेम्बलिंग माउंटन असं बोलायचे. त्याच्यावरूनच मॉन्ट ट्रेम्बलन हे नाव पडलंय. वरती खूप थंड वाटतंय, इकडे खूप गारटल्यासारखं झालंय. तर वरती आल्यावर हे एक रेस्टॉरंट आहे, तिथे आता आम्ही बसलोय. आतमध्ये आल्यावर थोडं उबदार वाटते आणि मस्त गरमागरम आल्याचा चहा मला इथे प्यावासा वाटला, पण इथे तो ऑप्शन नाही आहे. तर मग मी हॉट चॉकलेट घेतलं आहे. आम्ही आता या रोपवेने परत खाली चाललोय. In the great outdoors, forever free. You and me, meant to be. In the great outdoors, forever free. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आणि आम्ही इथे फिरून दमलेलो आहोत. आता पोटात कावळे पण ओरडायला लागलेत. तर आम्ही आता एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. खूप छान रेस्टॉरंट आहे. मला ॲम्बियन्स इकडचं खूप आवडलं. एकदम कंट्री स्टाईल वाटते आणि फॉल सीझन असल्यामुळे आजूबाजूला इकडे छान पानं गळलेली दिसत आहेत. झाडांचे रंग तर तुम्ही बघितलेच किती सुंदर झाले ते. तर अशा या वातावरणामध्ये इथे बसायला खूप छान वाटतंय. माझी ऑर्डर आलेली आहे. मी हे क्रेप ऑर्डर केलं आहे. हे क्रेप विथ व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट सॉस, असं खूप यमी दिसते बघायला. तर अजून ह्याच्यात काय आहे खाऊ दे. फोटोबा छान भरला आहे आणि रात्र होते आता. आम्ही आता परत निघालो आहे मॉन्ट्रियलमध्ये. मॉन्ट ट्रेम्बलन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.